नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर आज तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते। आज बऱ्याच दिवसांनी व्लॉग बनवायची इच्छा झाली मित्रांनो, म्हणून तुमच्यासाठी खास आली आहे आणि होळी विशेष असा कार्यक्रम आपला। तर आज आपण बघूया की होळीचे विशेष। होळी विशेष म्हणजे मित्रांनो, होळी हा सण एकदम आनंदाचा, उत्सवाचा आणि पूर्ण रंगाने भरून जाणारा आहे। या होळीच्या सणामध्ये प्रत्येक गावात म्हणजे आपल्याकडे कोकणामध्ये असं आहे की होळी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। म्हणजे ठाण्यात तुम्ही पाहाल तर वेगळ्या पद्धतीने म्हणजे ठाण्यात थोडं शहर पण येतं आणि गाव साईड पण येतं, तर तिथे वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते। तसेच आपण पनवेलला गेलो, पेनला गेलो तर त्यांच्या इथली होळीची प्रकार आणि पद्धत वेगळी आहे। तसं थोडं हळूहळू पुढे पुढे रोहा, माणगाव, कोलाड इथपर्यंत आलो तर त्यांच्या इथे वेगळी पद्धत आहे। आणि मग महाडपासून आपल्याकडे पालखी सोहळा जो असतो की आपले गावातील गावदेवी ही आपल्याला प्रत्यक्षात भेटायला आपल्या घरी येते, तर ती प्रथा ही महाडपासून पुढे अगदी तळ कोकणापर्यंत जाते। तर त्याचाच आज तुम्हाला मी दाखवणार। आज सुरुवातीला असं दाखवते आहे की मी तुम्हाला आमच्या गावातली तरुण पिढी की होळीची लाकडं कशी जमा करतात। म्हणजे आता नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळे पूर्वी हेच सगळ्या होळीची लाकडं जमा करण्याचा कार्यक्रम मुलं चालत मजा करत जायची। आता सुधारणा झालेली असल्यामुळे सगळे अपडेट झाल्यामुळे आपल्याकडे मस्त एक ट्रॅक्टर आहे आणि त्या ट्रॅक्टरवर बसून मुलं खूप एन्जॉय करत होती। म्हणजे आरची आणि परशा, तर आमच्या गावातले सगळे परशा होळीचे सणाचं आणि होळीची लाकडं जमा करायला गेले। म्हणजे त्या होळीच्या लाकडं आणण्याचा आनंद त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता। आणि आमच्याकडे गावात एक असं 3 वर्ष सलग मुलं ना जर्सी आपली जी असते ना होळीची, आपल्या गावदेवीची नाव असलेली एक टी शर्ट बनवतात। तर यावेळी त्या लोकांनी म्हणजे 3-4 वर्ष सलग बनवत आहेत। तर प्रत्येकाकडे वेगवेगळ्या वर्षाची जर्सी आहे, तर तिथे सगळ्यांनी घातलेली आहे आणि खूप आनंदाने जल्लोष आणि सोमजायचे नावाने चांग भलं असा जल्लोष करत। आणि बघा अजून टेक्नॉलॉजीचं तुम्हाला मी सांगत होते तसं बघा, हे काय आहे, आरी म्हणजे ही कटर आहे। हे बघा ना एकदम, म्हणजे याच्यासाठी तुम्हाला काही जास्त ताकद लावावी लागत नाही, फक्त तो ग्राइंडर कटर सारखा आपला एकदम डिझेलवर चालतो आणि तो पटकन धरला की ते एकदम। आणि पूर्वी लाकडं तोडण्याचं काम कुऱ्हाडीने व्हायचं, तीच काही नुकसान न पोहोचणं, सगळे झाडं खरोखर डेड झालेली आहेत, म्हणजे ज्यांचा आता काही उपयोग होत नाही, की ते कधीही पडू शकतात, अशा झाडांना शोधून त्यांच्या लाकडं तोडून होळीसाठी आणणं ही एक फार जिकरीची गोष्ट असते। आणि ते ओंडके अगदी सहजासहजी कोणाच्याही ताकदीने उचलण्यासारखे नसतात। मित्रांनो बघा कशी छान टेक्नॉलॉजी वापरून आमची मुलं अगदी ती लाकडाची ओंडके कसे घेऊन येतात आणि ते त्यांची खूप मजा करतात। आणि पूर्वी ही सगळी गोष्ट चालत करणं आणि तेव्हा थोडं थोडं करून लाकडं आणणं, आणि आता ती एकाच वेळी म्हणजे त्यांनी तरी जवळजवळ 4-5 चक्रा तरी मारल्या असतील आणि लांबून आणली आहेत, ती जंगलात जाऊन आणली आहेत। आता उन्हाळा असल्यामुळे, म्हणजे उन्हाळा म्हणजे आता चांगला उन्हाळा चालू झालेला आहे, थंडीचा मोसम संपला आहे, तर त्याच्यामुळे आत्ता गावात आमच्याकडे ग्रीनरी काही मिळणार नाही तुम्हाला। आणि आमच्याकडे असं एक होळी म्हणजे ज्या दिवशी आपल्याकडे मुंबईची होळी असते त्या दिवसाला आमच्याकडे होम म्हणतात, आणि त्याच्याबरोबर अगोदर 8 दिवस आमच्याकडे रोज छोटी छोटी होळी लागली जाते। म्हणजे रोज संध्याकाळची नित्यनियमाने होळीच्या आधी 9 दिवस आपण होळी लावतो, आणि जो होळीचा दिवस असतो म्हणजे जो आमच्याकडे होम म्हणून म्हणतात, तो देवाचा होम देवाच्या इथे। आणि ते योगायोगाने की माझे अहोभाग्य समजते की माझ्या घराच्या समोरच आमच्या गावाचा देवीचा होम लागला जातो। आता मुलांनी आणलेले आहेत ते, ही आता उद्याच्या होळीच्या तयारीसाठी आणलेली लाकडं आहेत, आणि रोजची लागते ती होळी ती छोटेसे आपले तिथले जवळपासचे लाकडं गोळा करून लावतात। तर त्यांचं उत्साह म्हणजे त्यांचं जयघोष, देवाचं नामस्मरण करतायत आणि आनंदाने। आणि